फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहोत जुहू चौपाटी. इथे बघा ईशी किती खुश आहे आणि पुढे पुढे पळते. तर ती बोलत होती की मम्मी माझा पण व्हिडिओ काढ. तर मी तिचा व्हिडिओ काढत होते. आणि इथे बघा आम्ही पोचलो आहोत जुहू चौपाटीला. आणि ॲक्च्युली तिला आज जायचं होतं दुसरीकडे फिरायला, पण तिथे टाईम झाला म्हणून आम्ही गेलो नाही. तर मग आम्ही जुहू चौपाटी हे केलं, जाण्याचं ठरवलं. मग आम्ही जुहू चौपाटीला आलो. तर बघा ती कशी अशी तिच्या पप्पांना घेऊन पुढे पुढे पळत आहे की पप्पा लवकर जर तिला ते म्हणजे सबर पण नाही होत आहे. ती खूप एक्सायटेड होती जाण्यासाठी. तर ती तिचे पप्पा आणि डुगू असे तिघंजणं खेळायसाठी म्हणून पाण्याच्या इथे चालले होते आणि मी मागे होती, हळूहळू चालत होते. तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही, खूप दूरवरपर्यंत पब्लिक आहे, खूप पब्लिक होती. आणि सॅटर्डे संडे तर खूपच पब्लिक असते. प्रत्येकजण आपापल्या फॅमिलीला घेऊन आलेलं होतं. प्रत्येकजण लहान मुलं, मोठी मुलं असे बरेचसे लोक होते इकडे. म्हातारी म्हणू नका, जवान म्हणू नका, असे सगळेचसे लोक होते इकडे. तर अशा प्रकारे बघा इथे खूप मुलं एन्जॉय करत होती पाण्यामध्ये. आणि पाणीसुद्धा चौपाटीला खूप जास्त होतं, म्हणजे असं वाटत होतं की भरतीच आली जणू. तर हे बघा इथे कसं, आणि किवी इतकी एक्सायटेड झाली होती ना, बघू शकता तुम्ही. ती खूप पाणी खेळत होती, फुल भिजली होती, ती पूर्ण केसापर्यंत भिजली होती फ्रेंड. आणि डुग्गू घाबरत होता पाण्यामध्ये उतरायला. तर हे बघा अशी इथे बोटिंगसुद्धा करत होते लोक, म्हणजे तिकीट होतं त्याचं बोटिंगचं. पण आम्हाला भीती वाटत होती म्हणून आम्ही केलं नाही. आणि रात्रीची वेळ होती ना, तर मग कसं करणार म्हणून भीती वाटत होती. तर बोलतात ना, एक मनात शंका नको म्हणून आम्ही केलं नाही ते बोटिंग. तर आम्ही अशा प्रकारे म्हणजे इथेच पुढे राहून असं खूप एन्जॉय केला. तर मी किवीच्या पप्पाला बोलली की डुगूला खाली उतरव. तर बघा तो कसा पाण्यासाठी घाबरत होता. एरवी तर घरी खूप पाणी खेळत असतो तो, आणि चौपाटीला जसं पाणी जवळ येतं तो घाबरत होता. बघा इथे खूप रडायला लागला तो नंतर. तर मी तिच्या पप्पाला बोलली की नको, तो घाबरतोय, त्याला उचलूनच घ्या. पण त्यांनी त्याला उचलून घेतलं आणि अलगद असं पकडून ते त्याला खेळवत होते पाण्यामध्ये, पण तरीसुद्धा त्याला खेळायचं नव्हतं. तर बघा अशा प्रकारे तो पुन्हा पुन्हा रडायला लागला. मग नको म्हटलं मी. तर बघा इथे हिची पण खूप सारं असं मस्ती करत होती, खेळत होती. आणि पाण्याच्या झोकाने ती पाठी जात होती. एवढी हलकी फुलकी आहे ना माझी किवी, की खूपच पाण्याच्या ह्याच्याने पण ती अशी मागे जाऊ शकते, असं तिचं हे होतं. तर अशा प्रकारे जुहू चौपाटीचा हे होता. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या स्पर्श मॉमीज फूड लॅबला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तुमचं कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतं, मौल्यवान असतं. तुमच्या एका कमेंटने मला माझ्या नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट होता येतं. तर अशा प्रकारे बघा दूरवरपर्यंत पब्लिक होती. खूप छान वाटत होतं रात्रीच्या टाईमला. पण थोडं दिवसा आलं असतं तर अजून बरं वाटलं असतं, अजून जास्त खेळता आलं असतं ईशीला. पण लेट झाला होता त्यामुळे आम्हाला निघायचंही होतं. पण तरी ती बोलत होती की नाही थांब, 5 मिनटं 10 मिनटं असं करत करत तिने जवळजवळ 1 तास असाच घालवला. आम्ही पण म्हटलं की ठीक आहे, ती येईल तरी कधी खेळायला म्हणून. तर बघा अशा प्रकारे ती खूप मज्जा करत होती. खूप लहान लहान मुलं होती, सगळी मुलं पाण्यामध्ये खेळत होती. त्यांना खूप मज्जा येत होती पाण्यात खेळायला आणि खूप मस्तही वाटत होतं. इथे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे तिचा एन्जॉयमेंट लहान मुलांचा सगळ्यांचाच चालला होता. आणि खूप पॅरेंट्स आपल्या मुलांना घेऊन आले होते इथे खेळवण्यासाठी, पाहू शकता तुम्ही. जसं माहिती पडलं आहे ना किवीला की जुहू चौपाटी आहे, तिथे पाणी आहे, तर तिला खेळायला फार आवडतं. ती नेहमीच चौपाटीला जायचं हेच सांगत असते आणि तिला मज्जाही येते. पण बेस्ट आहे ना फ्रेंड्स, की रिसॉर्टपेक्षा इकडं मेन पाण्यामध्ये, ओरिजिनल पाण्यामध्ये फिरलेलं खेळलेलं खूप चांगलं. रिसॉर्टच्या पाण्यामध्ये खूप घाण असते आणि क्लोरीनचं पाणी असतं, त्यामुळे पूर्ण शरीरसुद्धा काळं पडतं. आणि हे पण पाणी असं सांगू नाही शकत की स्वच्छ आहे, पण आहे तर समुद्राचं ना, खारं पाणी आहे. तर त्यामुळे ते मुलांसाठी अनहायजेनिक आहे, पण काय करू शकतो, मुलांना त्या पाण्यात एन्जॉय येतो म्हणून ते लोक खेळतात. तर अशा प्रकारे इथे बघा ईशी डान्स पण करत होती. तिचं गुलाबी साडी आहे, फेवरेट सॉन्ग आहे, तर ती त्याचं पाण्यामध्ये ते सुद्धा डान्स करत होती. अशी आहे माझी ईशी.
तिला एन्जॉय खूप आवडतो करायला आणि ती मजाही खूप करते. तर तिचे पप्पासुद्धा इथे बघा डान्स करत होते डुग्गूला घेऊन, पाहू शकता तुम्ही. तर बघा इथे कसे पाण्याच्या लाटा येत होत्या आणि डुग्गू ना घाबरत होता लाटांना, जसं जसं पाण्याच्या लाटा. तर इथे किवी मला बोलली की मम्मी तू पण माझ्यासोबत खेळ, माझ्यासोबत पुढे चल. मग आम्ही थोडंसं पुढे आलो. मी कॅमेरा इशीच्या पप्पांकडे दिला आणि मग आम्ही दोघीजणी असं मस्त डान्स करत होतो पाण्यामध्ये. तर ती बोलली मम्मी आपण डान्स करूया. तर आम्ही डान्स करत होतो छोटासा असा नॉर्मली, आम्हाला जो जो त्या टाईमला सुचत होता तसा तसा. तर पाण्याची लाट येत होती तर मी पण खूप घाबरत होते. मला असं वाटत होतं की तिला खूप म्हणजे पाण्याने ती अशी पुढे पाठी ढकलली जात होती. तर त्यामुळे मला असं वाटत होतं की ती पाणी म्हणजे ती पडून नको जायला, म्हणून मी खूप घाबरतही होते. तर मी तिला बोलले की हात सोडून नको हे करू, खेळू नकोस, माझा हात पकडून खेळ, कारण की मला भीती वाटते. तर अशा प्रकारे ती तर फुल एन्जॉय करत होती आणि तिला ती बिलकुल पण म्हणजे अशी घाबरत नव्हती. तिला मज्जा येत होती पाण्यामध्ये. जसे जसे लाटा येत होते तिला मज्जा येत होती. इथे बघू शकता तुम्ही बघा. मला भीती वाटत होती नाकातोंडामध्ये पाणी नको जायला ह्या गोष्टीची, म्हणून मी तिला बोलत होते की तू जास्त पुढे नको जाऊस आणि हात सोडून तर बिलकुल पण नको हे करू. तर इथे तिचे पप्पा आमचे फोटोज वगैरे काढत होते, क्लिक करत होते. त्यामुळे आम्ही असे मस्तपैकी डान्स वगैरे केला, मज्जा केली खूप सारी. बघू शकता तुम्ही. मी पण मज्जा केली माझ्या मुलीसोबत, खूप एन्जॉय झाला. आणि कसं ना मुलांना सुट्टी पडली तर कुठे ना कुठे तर घेऊन जायचंच असतं, कारण की हे त्यांचेच दिवस असतात सुट्टी पडल्यावर, कारण वर्षभर तर त्यांना अभ्यासच करायचा असतो. त्यामुळे हे सुट्टी पडलेले दिवस असतात ते त्यांच्यासाठी त्यांना द्यावे लागतात, म्हणून आम्ही चाललो होतो. इथे बघा डुगू आहे ना, जसं जसं पाण्याच्या लाटेत तो पाठून घाबरत होता, मग तो पुढे पाठी बिलकुल पण बघत नव्हता, असं पुढेच बघत होता आणि तो सगळ्यांना निरखून बघत होता कोण कसं खेळतं आहे काय करतं आहे ते. असा होता हा डुग्गू. नंतर मी आले त्याच्या मागे मागे आणि त्याला हे केलं, पण तरीसुद्धा तो नाहीच खेळण्यासाठी एक्सायटेडच नव्हता. बघू शकता इथे बघा आता किती छान गोड स्माईल देतोय. डुग्गू आमचा टकलू झाला आहे, बघू शकता तुम्ही. डुग्गूची केश नाही आहे. डुग्गूला स्वतःला बघूनच खूप मजा हसू येतं, असं खुदू खुदू असा आहे डुग्गू आमचा. तर बघा इथे तो पण हे करत होता आणि इशीचा पुन्हा चालला होता डान्स. ती जरासुद्धा अशी शांत बसू शकत नाही, तिचं काही ना काही तर घरीसुद्धा तिचे डान्सच चालू असतात, इकडेसुद्धा कुठेही गेले तिचे तर हातपाय वळवळच करत असतात, डान्सच करत असते ती. तर अशा प्रकारे आमचं मज्जा झाली, खूप मज्जा झाली. मग उशीर झाला म्हणून आम्ही जाण्यासाठी निघालो. तर विचार केला थोडंसं पेटपूजा करावी, म्हणून आम्ही इथे पेटपूजा करायला आलो. पण ना फ्रेंड्स इथे सगळे असे आईस्क्रीम, पिझ्झा, गोळा हे सगळे प्रकार होते, चायनीज हे सगळे प्रकार होते आणि ते खायची म्हणजे बिलकुल पण इच्छा नव्हती, तरीसुद्धा आम्ही घेतला होता गोळा. तर बघाच आम्ही आतमध्ये आलो, खूप सारी पब्लिक होती इकडे. तर बघा इथे भरपूर पब्लिक होती, इथे सुद्धा म्हणजे विचार करा किती पब्लिक असेल ना, स्वतः एन्जॉय करायला येतात ते. तर अशा प्रकारे ना मग आम्ही पुढे जाऊन आम्ही गोळा घेतला. मी चॉकलेट गोळा घेतला आणि इशीने मँगो आईस्क्रीम घेतली आणि त्यानंतर आहे ना मँगो आईस्क्रीम घेतल्यावरती डुग्गूचं चाललं होतं की मला आईस्क्रीम खायची आहे म्हणून. तर त्यामुळे ना तो असं जोरजोरात ओरडत होता, दिसेलच तुम्हाला पुढे तुम्ही बघाल. तर फ्रेंड्सना मागे खूप नॉईस होता, त्यामुळे थोडासा व्हॉइस ओव्हर कर. मी घेतला होता मँगो आईस्क्रीम. तर ते बघून आहे ना डुग्गूलासुद्धा खायचं होतं. डुग्गूची मँगो म्हणजे डुग्गूची कोणतीही आईस्क्रीम खूपच फेवरेट आहे, पण त्याला आईस्क्रीम ही हवीच असते. तर बघा तो इथे कसा ओरडत होता, मला दे करून टीव्हीला.
तर त्याने आधी थोडीशी खाल्ली तर बघा कसं तोंड भरवून ठेवलं होतं आणि खूप गोड गोड वाटत होता तो. तर ते आईस्क्रीम मागताना मागची पब्लिक पण त्याला बघत होती, स्माईल करत होती आणि खूपच छान हे करत होता. मग मी त्याला थोडंसं आईस्क्रीम दिलं आणि मग त्याने खाल्ल्यावरती त्याचं मन नाही भरलं तर तो अजून ॲ करून रडायला लागला की मला अजून पाहिजे म्हणून कंटिन्यू. तर फ्रेंड्स, इथे असा होता आमचा जीव चौपाटीचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.